आणि आता क्रीडाविषयक बातमी। पॅरिस ऑलिम्पिक भूमीतील इंडिया हाऊसमध्ये मल्लखांब प्रत्यक्षकांना मोठा प्रतिसाद मिळालाय। या संघातील 12 वर्ष मल्लखांबपटू समर्थ पाटीलनं सर्वांचं लक्ष वेधलं। चिमुकल्या समर्थशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधींनी, पाहूयात। पॅरिस ऑलिम्पिक मधील सगळ्यात लहान खेळाडू कोणता, तर तो म्हणजे हा आपल्याबरोबर आहे समर्थ पाटील। खरं तर मल्लखांबचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी, प्रदर्शनी सामना करण्यासाठी तो पॅरिस ऑलिम्पिकच्या इंडिया भवनमध्ये आला आहे। पण सगळ्या मानाचा कौतुकाचा हा विषय झाला की 12 वर्षाचा खेळाडू हा मल्लखांबपटू आहे। सगळ्यात छोटा खेळाडू आहे। कुठं सराव करतो? आज तू परफॉर्मन्स केला सकाळी इकडे पॅरिसमध्ये। वाटलं होतं तुला की पॅरिसमध्ये येशील आणि हा मल्लखांबचा परफॉर्मन्स करतील? काय फील होतंय? नाही, असं कधी वाटलं नव्हतं की पॅरिसमध्ये येईन आणि परफॉर्म करेन, ते पण ऑलिम्पिक्समध्ये। पॅरिसमध्ये येऊन एवढी मोठी संधी भेटली आहे, तर ते शब्द सुचत नाहीये। नेमका कसा सराव करतो, काय कष्ट घेतात, आणि खरं तर एवढे खेळ आहेत ऑलिम्पिकचे, मल्लखांब का निवडला? मल्लखांब हा एक वेगळा खेळ असा आहे, त्याच्यात कमीत कमी वेळात जास्त म्हणजे बॉडीला व्यायाम मिळतो, तर म्हणून हा एक खेळ आहे। आणि आम्ही प्रॅक्टिस संध्याकाळची करतो। संध्याकाळी 7 ते 8 या सेशन असतं आणि सकाळी 7 ते 8 हे सेशन असतं। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक, इंडिया हाऊस।